नमस्कार. आपलं तारका चॅनलवर स्वागत आहे. आजपासून आपण श्रावण स्पेशल म्हणजे श्रावणात येणाऱ्या विविध उत्सवांच्या कहाण्या ऐकणार आहोत. प्रत्येक कहाणीच्या अगोदर गणपतीची कहाणी ऐकणं किंवा वाचणं गरजेचं असतं. म्हणून पहिली आपण गणपतीची कहाणी ऐकूया. ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा, श्रावण्या चौथी घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं, पशा पायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6 सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य असा गणराज मनी घ्यायचे, पाविजे चिंतिले लाभिजे, मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करिजे. ही 5 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आता आपण श्रावण सुरू होतो त्याच्या आधी जी अमावास्या येते त्या अमावास्येला दिव्यांची अवस असं म्हटलं जातं. त्या दिवशी घरोघरी महिला घरात असणारे सर्व दिवे घासून पुसून त्यांची पूजा करतात. कोणाकोणाकडे गव्हाच्या पिठाचे दिवे करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो, कोणाकडे पुरणाच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि दीपकांची मनोभावे पूजा केली जाते. पूजनानंतर आपल्याकडे कहाणी वाचायची प्रथा आहे. ते ही दिव्यांच्या अवसेची कथा आहे. तर ऐका दीपकांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडी साखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या. दिव्यांच्या अवसेचे दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याचप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं. पुढे ह्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करत आहेत. कोणाचे घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा. माझा थाटमाट जास्ती व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी ह्या गावच्या राजाचा घरचा दिवा. त्याची एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. रात्री तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याला खात्री झाली. घरी आला.
कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुखत्यारी दिली. ती सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो, ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.